हॅलो विद्यार्थी मित्र, तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आयसोटोप्स समस्थानिके अँड युजेस ऑफ आयसोटोप्स तो भाग पाहिलेला होता. आज आपण ह्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा विचारात घेतोय, तो न्यूक्लिअर रिॲक्टर, ज्याला आपण अणुभट्टी असे म्हणतो. न्यूक्लिअर रिॲक्टर अत्यंत महत्त्वपूर्ण भागाकडे आपण आलेलो आहोत. न्यूक्लिअर रिॲक्टर. Nuclear reactor is a machine that generates the electricity on a large scale by using the atomic energy. Nuclear energy is atomic energy. अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र म्हणजेच अणुभट्टी, याला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर असे म्हणतो. ते आपल्याला आकृती 5.10 इथे दिलेली आहे. इथे आपल्याला ती अणुभट्टी पाहायला मिळेल. ती अणुभट्टी आपल्याला इथे दाखवलेली आहे, पहा. मग न्यूक्लिअर रिॲक्टर इज मशीन आहे एक प्रकारचं, की जे काय करते, इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, विद्युत निर्मिती करते ऑन ए लार्ज स्केल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जाते बाय युजिंग द ॲटॉमिक एनर्जी. कशाचा वापर करून? तर ॲटॉमिक एनर्जी, जी अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते, अशा मशीनला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर असं म्हणतो, म्हणजे ज्याला आपण अणुभट्टी असे म्हणतो. हे नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे द न्यूक्लिअर एनर्जी इन अन ॲटम रिलीज इन बाय ब्रिंगिंग अबाउट द न्यूक्लिअर रिॲक्शन ऑन ए न्यूक्लिअर फ्युएल. आता इथे आपल्याला पुढची माहिती काय दिली, की अणुभट्टीमध्ये अणुइंधनावरती न्यूक्लिअर फ्युएल म्हटले पाहिजे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणायचं, अणुइंधन. न्यूक्लिअर फ्युएल ज्याला आपण अणुइंधन असे म्हणतो, की अणुइंधनाचा वापर करून त्या ठिकाणी काय, ते न्यूक्लिअर एनर्जी इन ॲटम इज रिलीज बाय ब्रिंगिंग अबाउट द न्यूक्लिअर रिॲक्शन इन ऑन द न्यूक्लिअर फ्युएल. मग त्या ठिकाणी काय केलं जातं, की त्यामध्ये अशा याच्यामध्ये अणुभट्टीमध्ये अणुइंधनावरती केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात आणि त्या अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात किंवा निर्माण करत असतात. रिलीज करणे म्हणजे मुक्त करणे, म्हणजे निर्माण करणे. लेट अस अंडरस्टँड न्यूक्लिअर रिॲक्शन विथ द एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर फ्युएल नेमली युरेनियम 235. मग आता इथे जी काही ऊर्जा निर्माण केली जाणार आहे, ती ऊर्जा निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेलं इंधन जे आहे, ते इंधन कोणतं आहे, तर त्या ठिकाणी आपण युरेनियम 235 वापरणार आहोत. युरेनियम 235 हे असं का नाव दिले त्याला, तर 235 लावण्याच्या पाठीमागचं कारण, की त्याचे ते आयसोटोप आहे आणि त्या आयसोटोपपैकी आपण 235 हे आयसोटोप जे आहे त्या युरेनियमचं, त्याचा वापर करत आहोत. ऑन बंबार्डमेंट विथ द स्लो स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. आता मग इथे काय केलं जातं, की ह्या न्यूक्लिअर फ्युजन होण्यासाठी, म्हणजे याचे विखंडन होण्यासाठी, हा युरेनियम जो आहे 235 तो फोडण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, बंबार्डमेंट करावं लागते, म्हणजे आघात करावे लागतात. कोणाची आघात, कशाची का आघात करायची त्याच्यावर, तर त्याच्यावरती न्यूट्रॉन बंबार्डमेंट केले जातात. न्यूट्रॉन जे आहे ते स्लो स्पीडमध्ये, मंद गतीने न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि मंद गतीने न्यूट्रॉनचा मारा केला की पुढे काय होतं, त्याच्यामध्ये त्याचं विखंडन होतं. न्यूक्लियस ऑफ आयसोटोप्स युरेनियम अंडरगोज न्यूक्लिअर फ्युजन टू फॉर्म ए न्यूक्ली ऑफ टू डिफरंट एलिमेंट्स नोन ॲज क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141 अँड 2 to 3 न्यूट्रॉन्स. आता इथे ज्या वेळेला बंबार्डमेंट केले जाते, म्हणजे न्यूट्रॉनचा मंदगती मारा केला जातो, त्या युरेनियमवरती, युरेनियम 235 वरती मंदगती न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्याचं काय होतं, अंडरगोज न्यूक्लिअर फ्युजन, की त्याचं काय होतं, केंद्रकीय विखंडन होतं. केंद्रकीय विखंडन झाल्यानंतर पुढे त्याच्यातून काय तयार होतं, तर तिथं आपल्याला दिलेले आहे की ते 2 डिफरंट, त्याच्यामध्ये काय दिले, तर आपल्याला 2 भिन्न असे एलिमेंट्स तयार होतात. त्याच्यामध्ये पहिले दिले आपल्याला क्रिप्टॉन 92 अँड बेरियम 141. आता हे 92, 235, 141 वगैरे हा संपूर्ण जो भाग जे, हे जे काही नंबर जे आहेत, ते नंबर काय दर्शवितात, तर त्या ठिकाणी ते नंबर जे आहेत ते त्याचा अणुवस्तुमानांक दर्शवित असतात. हे लक्षात घ्यायचे. ते काय दर्शवितात, अणुवस्तुमानांक दर्शवित आहेत, हे लक्षात घ्या. मग त्या अणुवस्तुमानांक दर्शवतात, म्हणजे त्या ठिकाणी त्याच्यावरती असलेले जे काही एकूण अणुवस्तुमान आणि त्याचा अणुअंक वगैरे जो आहे, तो आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये काय होते ते पाहूया आपण. मग तिथे काय तयार झालं, तर त्या ज्या वेळेला आपण त्या न्यूक्लियसवर, म्हणजे युरेनियम 235 वरती बंबार्डमेंट केलं आहे. कशाचं बंबार्डमेंट केलं आपण, तर तिथे आपण
न्यूट्रॉनचा मारा केला आहे, मंदगती न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर त्याच्यामध्ये झालेला हा जो काही बदल जो आहे तो बदल आपल्याला पाहायला मिळाला की त्याच्यामध्ये काय झालं, त्याचं विखंडन झालं, केंद्रकीय विखंडन झालं. केंद्रकाचं विखंडन होऊन बेरियम आणि क्रिप्टॉन यांसारखी मूलद्रव्य तयार झाली. मग मूलद्रव्य जे क्रिप्टॉन जो आहे तो 92 आहे, बेरियम 141 असे दिलेले आहेत. आणि त्याच वेळी आपल्याला 2 ते 3 न्यूट्रॉन्स, प्रत्येक वेळेला 3 न्यूट्रॉन्स तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढच्या माहितीकडे आपण. On decreasing the speed of these neutrons bring about the fission of more 235 nuclei. नंतर पुढे काय केलं होतं, त्या स्पीड जो आहे, त्या न्यूट्रॉनचा स्पीड जो आहे तो काय केला जातो, डिक्रीज केला जातो. म्हणजे तिथे जर त्या न्यूट्रॉनचा स्पीड आपण डिक्रीज केला नाही, तो जर असाच टप्प्याटप्प्याने वाढत गेला तर मग त्या ठिकाणी अणुभट्टीमध्ये स्फोट होण्याची शक्यता असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं, न्यूट्रॉनचा स्पीड जो आहे तो कमी करावा लागतो. ऑन डिक्रीजिंग द स्पीड ऑफ दीज न्यूट्रॉन्स ब्रिंग अबाउट द फ्युजन ऑफ मोर युरेनियम 235 न्यूक्ली. मग त्याच्यानंतर पुढे काय करतो, या न्यूट्रॉनचा जो स्पीड आहे तो स्पीड मंद करून पुढे येणारे आणखी जे काय 235 जे आहे युरेनियम, त्याचं काय केलं जातं, फ्युजन केलं जातं, विखंडन घडून आणलं होतं. इन दिस वे द चेन रिॲक्शन ऑफ ए न्यूक्लिअर फ्युजन टेक्स प्लेस. अशा पद्धतीने तिथे चेन रिॲक्शन म्हणजे काय, त्याला शृंखला अभिक्रिया असं म्हणतो. ती शृंखला अभिक्रिया त्या अणुभट्टीमध्ये चालू राहते. सी द फिगर 5.11. आता आपल्याला दिली ती 5.11 ही फिगर दिलेली आहे, ती आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे ए लार्ज अमाऊंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इज रिलीज ड्युरिंग द चेन रिॲक्शन. मग इथे अतिशय प्रचंड प्रमाणात, अशा मोठ्या प्रमाणात काय होते, न्यूक्लिअर एनर्जी निर्माण होते. आणि ती जी आहे ती मुक्त होते. आणि ती कशामधून मुक्त होत असते, तर ती न्यूक्लिअर फ्युजनमधून ती एनर्जी जी आहे ती बाहेर पडत असते किंवा निर्माण होत असते. आणि नंतर पुढच्या भागाकडे तो आपण पहा. तो पुढे आपल्याला त्याच्यामध्ये आकृती सांगितली 5.11 पाहायला सांगितलेली, ती आपल्याला इथे दिलेली आहे, ती आपण नंतर पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढे द चेन रिॲक्शन इज केप्ट अंडर कंट्रोल टू प्रिव्हेंट द प्रोबॅबल एक्सप्लोजन. आता इथे आपल्याला ही जी काही चेन रिॲक्शनची आहे, ती चेन रिॲक्शन आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडीशी थांबवावं लागणार आहे किंवा तिचा स्पीड जो आहे तो कमी करावा लागणार आहे. आणि मग ही कमी का करायचं आहे, तर चेन रिॲक्शन जे शृंखला अभिक्रिया जी आहे ती आपल्याला तिचा स्पीड कमी करायचा आहे. स्पीड कमी करून आपल्याला त्याच्यावरती नियंत्रण आणायचं, कंट्रोल करायचं. कंट्रोल टू प्रिव्हेंट प्रोबॅबल एक्सप्लोजन म्हणजे त्या ठिकाणी होणारी जी काही हानी जी आहे किंवा होणारा स्फोट जो आहे त्या अणुभट्टीमध्ये एखादी दुर्घटना घडू नये यासाठी तिथे काय केलं जातं, त्या न्यूट्रॉनवरती काय केलं जातं, कंट्रोल केला जातो. आणि कंट्रोल करून आपण पुढे ती जी काही होणारी जे काही शक्यता जी आहे, अपघाताची शक्यता जी आहे ती आपण पूर्णपणे थांबवू शकतो. अशा पद्धतीचा तो एक भाग दिला. त्याच्यानंतर मग आता त्याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने केलं होतं ते आपल्याला इथे खाली माहिती दिली आहे, ती पाहूया आपण. तर इथे आपल्याला टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन न्यूक्लिअर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डिक्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. फॉर दिस द पर्पज द फॉलोइंग प्रोव्हिजन इज मेड इन न्यूक्लिअर रिॲक्टर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पहा, ती चेन रिॲक्शन जी आहे त्या चेन रिॲक्शन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी म्हणजे शृंखला अभिक्रिया जी आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तिथे ते जे काही न्यूट्रॉन्स जे आहेत ते न्यूट्रॉन्सवरती आपण थोडासा प्रतिबंध घातला पाहिजे. म्हणजे न्यूट्रॉन तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ती काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. इट इज नेसेसरी टू डिग्रीज, त्या ठिकाणी गरज कशाची पडली आपल्याला, की डिग्रीज द स्पीड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता तिथे जे काय त्या याच्यामध्ये ज्या विखंडनामध्ये म्हणजे फ्युजन रिॲक्शन जे आहे त्या फ्युजन रिॲक्शनमध्ये ज्याला आपण काय म्हणतो चेन रिॲक्शन, त्या चेन रिॲक्शनमध्ये जे जे काही न्यूट्रॉन्स तयार होतात, प्रत्येक एका टप्प्यामध्ये 3 न्यूट्रॉन्स तयार होतात. असे 3 न्यूट्रॉन्स तयार होतात. त्या ठिकाणी त्याची जी काही स्पीड आहे तयार होण्याचा स्पीड आणि नंतर पुढे त्याचे जे काही नंबर आहे ते नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आपल्याला काय करायचे, कमी करायचे, म्हणजेच डिग्रीज करायचे, म्हणजेच कंट्रोलमध्ये आणायचे. फॉर दिस पर्पज द फॉलोइंग प्रोव्हिजन इज मेड इन ए न्यूक्लिअर रिॲक्टर. मग आता हे सगळं करण्यासाठी काय केलं होतं, तर त्या न्यूक्लिअर रिॲक्टर जो आहे, जी अणुभट्टी जी आहे त्या अणुभट्टीमध्ये आपल्याला खालील प्रोव्हिजन तिथे पाहायला मिळते. मग त्याच्यामध्ये कोणती व्यवस्था केलेली असते ती व्यवस्था आपल्याला त्या अणुभट्टीमध्ये पाहायला मिळते. आता इकडे आपण डायग्रामच्या संदर्भात थोडी चर्चा करूया. आता इथे जी आपल्याला 5.11 डायग्राम दिली ती चेन रिॲक्शनची डायग्राम दिली पहा. युरेनियम 235 डिसइंटिग्रेशन ती दिली आपल्याला, ज्याला आपण चेन रिॲक्शन असं म्हणतो. आता ह्या अभिक्रियेमध्ये नेमकं काय होतं पहा, इथे आपल्याला ज्या वेळेला आपण युरेनियम 235, आता युरेनियम 235 कुठे दिलं आपल्याला, तर इथे दिलेले आपल्याला युरेनियम 235 पहा इथे दिलेला आहे. ह्या युरेनियम 235 वरती काय केला जातो, मंदगती न्यूट्रॉनचा मारा केला जातो. इथे आपल्याला तो न्यूट्रॉन दिलेला आहे.
इथे आपल्याला न्यूट्रॉन दाखवला. अशा पद्धतीने ज्यावेळेला चेन रिॲक्शन होत असते त्यावेळेला दोन दोन तीन तीन न्यूट्रॉन्स तयार होतात, 3 न्यूट्रॉन्स तयार होतात आणि मग त्याच्यामध्ये प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा इथे आपल्याला दाखवलेली आहे पहा. अशा प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि त्याच वेळेला काय तयार होत असतं तर बेरियम आणि क्रिप्टॉन्स तयार होतात. इथे आपल्याला क्रिप्टॉन दाखवलेलं आहे. क्रिप्टॉन 92 36 अँड बेरियम 141 56 असे दिलेले पहा. हे इथे बेरियम तयार झाला, इथे क्रिप्टॉन तयार झाला आणि नंतर ही युरेनियम 235 जे आहे त्याचे काय दिले बंबार्डमेंट केले, त्याच्यावरती न्यूट्रॉनचा मारा केला आहे. तो न्यूट्रॉनचा मारा केल्यानंतर पुढे तो जो काही भाग आहे पुढचा कोणता युरेनियमचा, तो युरेनियमचं काय होतं विखंडन होते, म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन होते. न्यूक्लिअर फ्युजन झाले की ते जे काही न्यूक्लिअर जे आहे ते काय होते विखंडन होते. म्हणजे इथे आपल्याला तो जो भाग जो आहे तो 2 भागांमध्ये असं विभाजित झालेला दाखवलेला आहे. पण इथे असं त्याचा एक भाग दाखवलेला आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली इकडे आपल्याला दुसरा भाग दिला आहे. म्हणजे त्याचं काय होणार आहे तर तो विखंडन होणार आहे. मग विखंडन होऊन काय झाले पुढे की त्याच्यापासून पहिला जो तयार झाला तो इकडे क्रिप्टॉन दिलेला आहे, त्याच्यानंतर ह्या बाजूला इकडे बेरियम दिलं आहे. म्हणजे तुम्ही बेरियमच्या जागेवर इथे क्रिप्टॉन दाखवला, खाली बेरियम दाखवला किंवा वरती बेरियम दाखवला, खाली क्रिप्टॉन दाखवला तरी चालतो. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय दाखवायचे की त्याच्यामध्येही आपल्याला दाखवायचं आहे की बेरियम आणि क्रिप्टॉन तयार होत असतात. आता हाच एकूण जी काही रिॲक्शन जी आहे ती एकूण रिॲक्शन, आता याच्यामध्ये ही जी काही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन आपल्याला केमिकल रिॲक्शनप्रमाणे देता येते. केमिकल रिॲक्शनप्रमाणे देता येते म्हणजे काय ती त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन जी आहे ती कशी होती ती मी आता तुम्हाला इथे दाखवतो पहा. तर ही जी रिॲक्शन होणार आहे इथे ती रिॲक्शन कशी होती पहा, ते ज्याला आपण चेन रिॲक्शन असं म्हटलं. मग ह्या चेन रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं, इथे आपल्याला दिलेले रेडियम 235 जो आहे तो त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे. 92 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आणि हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स जे आहे ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स अणु अंक 82 पासून म्हणजे ॲटॉमिक नंबर 92 पासून पुढे येणारी सर्व मूलद्रव्ये जी असतात ती रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात. मग त्याच्यावरती काय केलं आपण मंदगती न्यूट्रॉनचा मारा केला आहे. इथे न्यूट्रॉनला वरती त्याचं वस्तुमान दिलेलं आपल्याला 1 आणि त्याला ॲटॉमिक नंबर नाही आहे, तो 0 आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे त्याचा मारा केल्यानंतर पुढे काय तयार झालं पहा, इथे बेरियम तयार झालं. बेरियम 141 and 56 प्लस क्रिप्टॉन तयार झाला. इथे क्रिप्टॉन दिलेले आपल्याला 92 ॲटॉमिक मास नंबर ऑफ क्रिप्टॉन 36 काय दिलं आपल्याला ॲटॉमिक नंबर ऑफ क्रिप्टॉन. त्याच्यानंतर पुढे इथे प्रत्येक वेळेला 3 न्यूट्रॉन्स तयार होतात आणि त्याच्यानंतर पुढे एनर्जी रिलीज होत असते, एनर्जी ऊर्जा तयार होत असते. तोच भाग आपण शेजारच्या आकृतीमध्ये पाहतोय. आता इथे ही एवढं सगळं समीकरण लक्षात ठेवायचं म्हणजे युरेनियम 235 92 प्लस 1 न्यूट्रॉन 10 त्याच्यानंतर गिव्ज राईज टू बेरियम 141 56 प्लस क्रिप्टॉन KR 92 36 प्लस 3 न्यूट्रॉन्स 10 त्याच्यानंतर पुढे एनर्जी. हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी फारच कठीण आहे. मग त्यासाठी आपण काही शक्कल लढवली येते पहा. त्यासाठी अशा ज्या काही अवघड बाबी ज्या असतात त्याच्यासाठी आपल्याला क्लुप्त्या आणि युक्त्या गरजेच्या असतात. मग त्यासाठी काय क्लुप्ती तयार केली बा इथपर्यंत तर तुम्ही सहजपर्यंत देऊ शकता. म्हणजे युरेनियम 235 92 प्लस न्यूट्रॉन 10 इथपर्यंत तुम्ही देत आहे. तुम्हाला माहिती असतो बेरियम आणि क्रिप्टॉन तयार झाले. पण बऱ्याच वेळेला काय होतं बेरियम म्हटलं की तुम्ही काय देता त्याचा सिम्बॉल BE देता. बेरियम म्हटलं की BA आहे आणि बेरिलियमसाठी BE आहे, BE बेरिलियम हे नीट लक्षात ठेवा. तर बेरियम जो आहे तो 141/56 असं दिलेलं आहे. तर हे समीकरण तुम्ही लिहिताना आता मी त्याच्यामध्ये काय क्लुप्ती लावलेली पहा. इथे बेरियम तयार होतात, क्रिप्टॉन तयार होतात, न्यूट्रॉन तयार होतात. मग त्यासाठी बेरियमसाठी मी घेतला आहे भालेराव आणि B फॉर भालेराव, A फॉर अनिल. त्याच्यानंतर KRसाठी घेतला आहे घेतं कुमार आणि नंतर पुढे एनसाठी घेतला आहे कुठून येतात तो नारायणगाववरून, कुठून येतात नारायणगावर आणि त्याच्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते असं हे समीकरण झालं. म्हणजे भालेराव अनिल कुमार नारायणगावरून येतात, त्यांना ऊर्जा खर्च करावी लागते, येण्या जाण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागते. ही झाली इथपर्यंत. म्हणजे एवढं तुमचं झालं तर बरोबर. आता फक्त काय करायचं आपल्याला त्याचे ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मासात आपल्याला हे करायचे. तर इथे आपण काय करणार हे युरेनियमचे 92 जे आहेत ते डायरेक्ट काय करायचे तर आपल्याला क्रिप्टॉनच्या डोक्यावर मारून टाकायचे. मग क्रिप्टॉनच्या डोक्यावरती मारल्यानंतर आता पहा इथे झाले 92 अधिक 1 घेतला आपण 93 आणि याच्यासाठी पुन्हा 1 घ्यायचं आहे 94. हे 94 जे आहेत ते डायरेक्ट काय करायचे तर आपल्याला 235मधून मायनस करायचे म्हणजे तुम्हाला मिळेल तो हा नंबर मिळणार आहे 141.
हा नंबर मिळाला. त्याच्यानंतर पुढे आता 92 जे आहेत त्याची काय फोड करायची आपल्याला 46 50 मग 46 मिळाले. इथे 46 टाकले, इथे 46 टाकले. यातली 46मधले क्रिप्टॉनचे 10 काढायचे आणि याच्यामध्ये टाकायचे म्हणजे 56 असे झाले आणि एकूण समीकरण मग त्या ठिकाणी पूर्ण तयार झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच काय युरेनियम 235 92 प्लस न्यूट्रॉन 10 gives rise to barium 141 56 plus krypton 92 36 plus 3 neutrons 10 plus energy. अशी एकूण चेन रिॲक्शन तुम्हाला ह्या भागामध्ये पाहायला मिळते. हा एकूण भाग झाला. त्याच्यानंतर आता पुढे जाणार आहोत आपण की जी काही प्रोव्हिजन केलेली आहे, कशासाठी प्रोव्हिजन केले की जो काही एक्सप्लोजन होणार नाही किंवा एक्सप्लोजन होणार आहे किंवा एक्सप्लोजन होते म्हणजे त्या अणुभट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी त्याच्यामध्ये कोणती प्रोव्हिजन केलेली असते ती प्रोव्हिजन आपल्याला खाली दिलेली आहे ती आपण आता पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिले दिलं आपल्याला मॉडरेटर ज्याला आपण काय म्हणतो मंदक असं म्हणतो. मॉडरेटरला आपण काय म्हणतो मंदक. म्हणजे त्या ठिकाणी मंदक केलंच. मंदक म्हणजे नेमकं काय की त्या ठिकाणी होणारी जी काही अपघटना वगैरे अपघात असेल दुर्घटना असेल ती जी काय प्रकारे जे ती होऊ नये यासाठी मॉडरेटर म्हणजे मंदक किंवा त्याला आपण संचालकसुद्धा शब्द वापरू शकतो. तर याच्यामध्ये काय माहिती दिलं आहे ग्रॅफाईट ऑर हेवी वॉटर इज यूज ॲज अ मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. त्या न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी यांचा संचालक म्हणून वापर केला जातो किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. ती जी काही स्पीड जो आहे तो स्पीड रिड्यूस करण्यासाठी म्हणजेच तयार होणारे जे काही न्यूट्रॉन जे आहेत त्या न्यूट्रॉनचा स्पीड हा पूर्णपणे मंद करण्यासाठी आपण काय वापरणार होती ती ग्रॅफाईट आणि हेवी वॉटरचा वापर करणार. म्हणजे जड पाणी जे आहे ते जड पाणी आणि नंतर पुढे ग्रॅफाईट यांचा वापर आपण करत असतो की ज्याच्यामुळे त्या न्यूट्रॉनचा स्पीड जो काय आहे तो मंद होतो. हा कशामध्ये तर नंबर पहिला घेतला आपण मॉडरेटर त्याच्यामध्ये आपल्याला हा भाग पाहायला मिळतो. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये दुसरी आणखी कोणती व्यवस्था केलेली असते तर त्याला आपण कंट्रोलर असं म्हणतो. कंट्रोलर ज्याला आपण मराठीमध्ये नियंत्रक असं म्हणतो. टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन कॅडमियम बेरिलियम ETC आर यूज ॲज अ कंट्रोलर. मग आता इथे आपल्याला त्या न्यूट्रॉनची संख्या जी आहे ते नंबर ऑफ न्यूट्रॉन्स रिड्यूस करायचे आहेत आपल्याला कमी करायचे आहेत. कमीत कमी तयार कसे होतील हे पाहिजे आणि मग त्यासाठी आपण काय करतो ॲब्सॉर्ब वापरतो. मग ते ॲब्सॉर्ब केले जातात शोषले जातात. कशामध्ये शोषले जाणार ते तर रॉड्स ऑफ बोरॉन कॅडमियम अँड बेरिलियम्स यामध्ये ते काय केले जातात शोषले जातात. त्याची तिथे व्यवस्था केलेली असते. त्याच्यानंतर पुढे द हीट प्रोड्यूस इन द फिजन प्रोसेस इज टेकन आउट बाय यूजिंग ॲज ए कुलंट. नंतर पुढे विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो. म्हणजे ते कुलंट म्हणजे काय शीतक. तिथे शीतक म्हणून काय वापर केला आहे तर पाण्याचा वापर केला जातो. तिथे मोठ्या प्रमाणात हीट निर्माण होते आणि मग ही हीट जी आहे ती आपल्याला काय करायची कमी करायची. हीट कमी करण्यासाठी आपण पाण्याचा उत्तम शीतक म्हणून वापर करत असतो. पाणी तिथे वापरलं जातं. त्याच्यानंतर पुढे वॉटर इज ट्रान्सफॉर्म इंटू स्ट्रीम. नंतर त्या पाण्याचं म्हणून पुढे ते काय केलं जातं विखंडन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो आणि ती बाजूला काढली जाते. त्या पाण्याचे वाफे त्याच्यामध्ये पाण्याची काय होते वाफ होते. द वॉटर इज ट्रान्सफॉर्म इंटू स्टीम. नंतर पुढे काय होते पाण्याची वाफ होते आणि नंतर पुढे बाय मीन्स दिस स्टीम टर्बाईन्स आर ड्रिव्हन अँड इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड. नंतर पुढे ह्या वाफेच्या साहाय्याने टर्बाईन्स फिरवली जातात आणि वीज निर्मिती केली जाते. म्हणजे टर्बाईन फिरवण्यासाठी त्या पाण्याच्या वाफेचा उपयोग होतो. इथे असा एकूण जो भाग आहे जो आहे तो आपण या प्रकारामध्ये पाहिला आहे आणि त्याच्यानंतर पुढे पुढचा भाग जो आहे तो आपल्याला पुढच्या पेजकडे जायचे. पुढच्या पेजवरती काय माहिती दिली ते पहा. तर दुसरं पेज आपल्याला दिलेलं आहे इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. आता इथे भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये वीज निर्मिती केली जाते. म्हणजे भारतामध्ये आज 8 ठिकाणी वीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. किती अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत 22
न्यूक्लिअर रिॲक्टर्स. 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स ही जी आहेत ही एकूण 8 ठिकाणी ह्या फंक्शनिंग आहेत, म्हणजे वर्किंग आहेत. वर्किंग म्हणजेच कार्यरत आहेत, कार्य करत आहेत इन इंडिया. आज भारतामध्ये 8 ठिकाणी 22 अणुभट्ट्या कार्यरत आहेत. अप्सरा भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई इज द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया विच वेंट क्रिटिकल ऑन द 4 ऑगस्ट 1956. आता इथे काय दिलं आपल्याला, अप्सरा ही मुंबईच्या भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे म्हणतो आपण त्याला भाभा अणुसंशोधन केंद्र असे म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला. त्या याच्यामध्ये पहिली अणुभट्टी जी आहे ती अप्सरा. अणुभट्टीचं नाव काय सुंदर आहे पहा, अप्सरा. तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इन मुंबईमध्ये असलेले भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर जे आहे त्या ठिकाणी ही अणुभट्टी अप्सरा ही अणुभट्टी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी आहे. पहिली अणुभट्टी किती याच्यामध्ये तयार केली आहे ती 4 ऑगस्ट 1956मध्ये त्या ठिकाणी ती तयार झालेली आहे. त्याच्यानंतर पुढे इंडिया हॅज लार्ज रिसिव्ज ऑफ एलिमेंट थोरियम 235. भारतामध्ये थोरियम 235 मूलद्रव्यांचे साठे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोरियम 235 हे देखील रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, ज्याला आपण किरणोत्सारी मूलद्रव्य असे म्हणतो. त्याचं सुद्धा आयसोटोप्स आहेत, म्हणून आपल्याला 232 नंबर पुढे दिलेला आहे. देअर फॉर द इंडियन सायंटिस्ट develop the future plan for a nuclear reactor based on the production of isotope uranium 233 from thorium 32. नंतर पुढे ह्या भारतामध्ये थोरियम 232 या मूलद्रव्यांचे साठे मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय वैज्ञानिक जे आहे ते पुढील काळासाठी काय करणार आहेत, युरेनियमचा वापराऐवजी म्हणजे युरेनियमचं जे काही 232 किंवा 33 वगैरे हे जे काय आयसोटोप जे आहे त्याच्या ऐवजी आता कशाचा वापर करणार आहेत, थोरियम 232 पासून ऊर्जा निर्मिती करण्यावरती अधिकाधिक भर देत आहेत. नंतर पुढे यूज ऑफ आयसीटी तो आपण पुढे भाग पाहणार आहोत. आज इथे आपलं हे प्रकरण संपलं. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यानंतरचं प्रकरण पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.